ठाकरेंनी सुरू केला महाराष्ट्रातला पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव, तो सुद्धा बहुजनांसाठी, आणि यात योगदान दिलं डॉक्टर आंबेडकरांनी। महाराष्ट्राची मुख्य देवता श्री मायभवानी, तिचा नवरात्रोत्सव हाच वास्तविक महाराष्ट्राचा राष्ट्रीय महोत्सव। हे शब्द आहेत प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे। हो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आणि उद्धव आणि राज ठाकरे यांचे आजोबा। त्यांनीच मुंबईच्या दादरमध्ये सुरू केला होता महाराष्ट्रातला पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव। माझी जीवनगाथा या आपल्या चरित्रामध्ये प्रबोधनकारांनी यामागचा हेतू सांगितलाय। त्या काळी दादरमधल्या गणेशोत्सवात बहुजनांना स्थान नव्हतं। ही गोष्ट प्रबोधनकारांना खटकायची। त्यांनी ते बदलायचा प्रयत्न सुद्धा केला, पण त्यावर काही ब्राह्मणांनी बहिष्कार घातला। मग त्यांनी ठरवलं की बहुजनांना आणि सर्व जातीच्या लोकांना सामावून घेईल असा उत्सव साजरा करायचा। अखेर महाराष्ट्राची मुख्य देवता श्री मायभवानी, जिचा उत्सव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू होता, तो साजरा करायचं ठरवलं बहुजनांना आणि सगळ्यांना एकत्र घेऊन। 1926 साली मग लोकहितवादी संघ स्थापन झाला, ज्याने महाराष्ट्रातला पहिला श्री मायभवानी नवरात्र महोत्सव आयोजित केला। दादरमधलं काळं मैदान, जे आता प्लाझा सिनेमा समोरचं वीर कोतवाल उद्यान आहे, तिथे मोठा मंडप घालण्यात आला। या संघाला मदत करायला कुलाबा ते कल्याण आणि पालघर पर्यंतची मराठी जनता एकजूट झाली, असं प्रबोधनकार सांगतात। मूर्ती म्हणून एका सिनेमा कंपनीने तयार केलेला राजा रवी वर्मांच्या काली देवीच्या तांडव नृत्याचं कटआउट पुजण्यात आला। त्यावेळेचे महारामदार सोळंकी यांना भगवा झेंडा फडकवायचा मान दिला। या समाजातल्या दाम्पत्याने घटस्थापनेला पूजा केली, जी गोष्ट त्यावेळेसाठी क्रांतिकारी होती। आणि दसऱ्याला मोठी मिरवणूक निघाली, जिथे भाषण केलं खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। आजही हा नवरात्रोत्सव दादरमधल्या खांडके बिल्डिंगमध्ये साजरा होतो, त्याच परंपरेने, त्याच उत्साहाने।